दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका 6 वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली। डॉक्टरांच्या चुकीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या आई-वडिलांनी केला। मुलगी अगदी व्यवस्थित होती। डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याचं सांगितलं होतं, पण काही वेळातच डॉक्टरांनी बाहेर येऊन तिची प्रकृती गंभीर झाल्याचं सांगितलं। ऑपरेशन दरम्यान नेमकं काय झालं याचं स्पष्ट उत्तर मिळालेलं नसून आम्हाला मुलीसाठी न्याय हवाय, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। आता या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात ते काय म्हणतात। आजोबाला त्यांनी व्हिडिओ कॉल केला गावाकडं, तिथंच हॉस्पिटलमध्ये 7 वाजे त्यांना सगळ्यांना आजीला आजोबाला त्यांना दाखवलं, म्हणे मी दवाखान्यात आलेले बाबा, हे बघा एवढं मोठं हॉस्पिटल आहे, असं तसं त्यांनी सांगितलं। त्यानंतर सिस्टरने आम्हाला मग आतमध्ये बोलवलं। आतमध्ये बोलवल्याच्या नंतर प्रियांशी माझी दीदी म्हणली, पप्पाजी आम्ही कुठं आला? मी म्हणलं काय नाही बेटं, थोडंसं हे फोटो काढायचे तुमचं, असं तिला मी सांगितलं। त्यांनी म्हणलं ठीक आहे। आतमध्ये गेलं, त्यांनी जे बीपी वगैरे काय असते ते सगळं चेक केलं, रिपोर्ट चेक केलं, सगळं नॉर्मल होतं, काही नाही होतं। मी माझ्या मुलीला एकदम सुखरूप हसता खेळता घेऊन गेलो, म्हणजे चालत गेली, चांगलं खेळत होती तिथं पण तिला। त्यांनी म्हणले हे कपडे काढा आणि हे कपडे घाला त्यांचं। मी माझ्या हाताने माझ्या मुलीचे कपडे काढलं, तिला मी कपडे घातले। माझी मुलगी म्हणली प्रियांशी, पप्पा मला हे का घालता? मी म्हणलं काय ना बेटा, मला फोटो काढायचे, एवढं मी त्यांना विचारलं। मग त्यांनी नेलं, त्यांनी मग आतमध्ये नेलं आणि तिला कपडे वगैरे घातलं मी त्या कॅबिन मध्ये। ऑपरेशनच्या आधी ते जे काही असते त्यांचे प्रोसिजर, त्यांनी मग तिथं डोळ्यात औषधी टाकलं त्यांनी, त्यांचं जे काहीतरी असं। त्यानंतर त्यांनी मग ते धागा दोरे वगैरे सगळं कापलं, ते आतमध्ये लावते ते काय म्हणते त्याला, ते लावलं त्यांनी सगळं। त्यानंतर आतमध्ये मी माझी पत्नी माझी मिसेसने तिला असं घेतलं असं आणि ते सिस्टरच्या हाती दिलं आमचं। त्यानंतर त्यांनी 10 ते 15 मिनिटाचं आहे म्हणे, भूल देऊन करावी लागेल। आम्हाला 8 वाजे नेलं, 8:30ला आम्हाला म्हणते तुमचं बाळाला क्रिटिकल आहे, थोडं ब्लड तिच्या तोंडातून ब्लड सुरुवात झालेली आहे आणि हार्ट काम नाही करत आहे, थोडं क्रिटिकल आहे। 8:30 वाजे आम्हाला सांगितलं, अर्ध्या तासानंतर, आणि 10 ते 15 मिनिटाचं आहे म्हणून आम्हाला असं त्यांनी सांगितलं होतं। तर आम्ही हसता खेळता न कोणाला सांगतो, मग आम्हालाही विचारणार, आम्ही म्हणलो बाबा काही नाही, एवढं मोठं काहीच नाहीये, फक्त तपासणी आहे, काय नाही म्हणे। आम्ही कोणाला काही सांगितलं पण नाही होतं। त्याने 8:30 पावणे 8:30च्या नंतर त्यांनी म्हणलं आम्हाला असं असं क्रिटिकल आहे। आम्ही म्हणलं असं काय झालं मॅडम? ते म्हणे सगळे आम्ही आता चालू आहे आमचं प्रोसिजर, आमची टीम काम करत आहे यासोबत। आम्ही त्यांना एवढंच विचारलं की हे कशामुळे झालं? ते म्हणजे अजून प्रोसिजर चालू आहे। त्यानंतर त्यांनी परत अजून एकदा आम्हाला बोलवलं केबिन मध्ये आणि परत म्हणलं तुमचं केस खूप क्रिटिकल आहे, ब्लड काही थांबत नाहीये। आम्ही असं आमचं हृदयातून असं हे झालं, काय झालं बाबा? आम्ही आमची मुलगी चांगली दिली त्यांना। त्यांनी म्हणलं मग आमचे हे चालू आहे प्रयत्न। त्यानंतर त्यांनी म्हणलं खूपच क्रिटिकल आहे तुमचं केस, हार्ट काम नाही करत आहे। त्यांनी म्हणलं मग आयसीयू मध्ये शिफ्ट करावं लागेल। आम्ही म्हणलं ठीक आहे मॅडम, तुम्ही जे काय आहे सर, जे करता, जसं करायचं तुम्हाला तसं करा, पण तुम्ही आमच्या मुलीला वाचवा, आमच्यासाठी तुम्हीच भगवान आहे, तुम्ही सगळे आहे। आम्ही त्यांना एवढं बी म्हणलं की जे काही तुम्हाला जसं करायचं तसं करा, आमच्या मुलीला वाचवा, तुम्ही आमचे भगवान आहेत आमचे सगळे। कारण की आमची मुलगीला काही आजार पण नाही होतं, कोणत्याही गोष्टीचं काहीच नाही होतं, पूर्ण नॉर्मल होतं। तिचं फिटनेस रिपोर्ट पण पूर्ण एकदम नॉर्मल होतं, त्यांनी ओके केलं होतं, काही नाही म्हणलं, एवढं त्यांनी सांगितलं होतं आम्हाला। त्यानंतर आयसीयू मध्ये नेलं आणि 10 ते 15 मिनिटात नाही तर 10 मिनिटात ते बाहेर आले, म्हणे सॉरी म्हणे आम्ही तुमच्या मुलीला नाही वाचवू शकलो, त्यांनी मृत्यू घोषित करून दिले असं त्यांनी मग आम्हाला सांगितलं। आम्ही त्यांना एवढंही म्हणलं की असं का झालं बा? कारण की माझी मुलगी चांगली होती, डोळ्याचं आणि हार्टचं काही संबंध नाहीये, एक छोटंसं तपासणी होतं। त्यांनी आम्हाला याचं उत्तर दिलं की आम्हाला हे कळत नाहीये की कशामुळे झालं।
असं त्यांनी आम्हाला सांगितलं. असं ते आता माझे मिस्टर जे बोलले तेच स्टोरी आहे. मी माझ्या बाळाला मी डॉक्टरांच्या आतमध्ये कॅबिनमध्ये होती. त्यांनी माझ्या बाळाला घेऊन गेले नीडल लावायला, औषधी डोळ्यामध्ये टाकायला. तवर मी सिग्नेचर करत होती फाईलमध्ये. ते म्हणले नंतर ये, मी जाते आधी. आणि मग मी फाईलला सिग्नेचर वगैरे केली आणि मग मी माझ्या मुलीला मुलीकडे गेली आतमध्ये. तर माझी मुलगी एकदम सुखरूप होती, एकदम चांगली होती माझी मुलगी. तिच्यासोबत सिस्टर सुद्धा एकदम बोलून लागले, हसायला आणि म्हणले की तू खूप गोड आहेस, तू खूप सुंदर आहेस, तुझा कान टोचवलेला आहे, नाक टोचवलेला आहे. आणि माझी मुलगी म्हणते मला, मॅडम म्हणते की कोणत्या वर्गात आहे तुम्ही? म्हणली LKG ला आहे. तर ती म्हणते मम्मा मी LKG ला आहे का? मी UKG ला आहे आणि फर्स्टला जाणार आहे. मी म्हणली तेव्हा सॉरी बेटा, निडल लावताना असे बोलत होते मॅडम. सिस्टर असे बोलल्या तिला. एवढं विचारताना तेवढी सुखरूप हसताना मी निडल लावताना तिला भुलवत, हसवत, खेळवत निडल लावू दिले. नंतर ते आतमध्ये घेऊन गेले. माझी कड्यावर होती माझी मुलगी. तिला म्हणली बेटा हात इकडे ठेव, हात बाजूला ठेवून त्रास होईल, तुझ्या हाताला धक्का लागन. हातात घेऊन माझ्या कडेवरून दुसऱ्या सिस्टरनी घेतला आणि ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. आम्हाला बोलले नवरा बायको तुम्ही बाहेर बसा आणि मग झाल्यावर आम्ही आवाज देऊ. मी 2 बाऱ्या गेली आणि ते तिच्यासोबत म्हाताऱ्या माणसांचे सुद्धा ऑपरेशन चालू होते. आणि ते ऑपरेशन 2 माणसांचे ऑपरेशन करून ते बाहेर आलेले होते आणि माझी मुलगी ऑपरेशन थिएटरमध्ये आतमध्येच होती. आणि मी विचारत होती 2 वेळा की झालं का सुरू माझ्या मुलीचं ऑपरेशन? हो झालं म्हणत होते आतल्या सिस्टर. आणि मग थोडाच वेळात आम्ही दोघे बाहेर बसून होतो आणि थोडाच वेळात त्यांची हॉस्पिटलची सगळी टीम ऑपरेशन थिएटरमध्ये पडत धावायला लागली. 10-20 डॉक्टर, सिस्टर सगळ्या धावायला. तेव्हा आमच्या मनाला असं वाटलं की काय झालं आतमध्ये, काय नाही. तिचे पप्पा बोलले पण मला की म्हणलं काय झालं काय बघ, जाऊन बघ विचार. तर ते म्हणले, त्यांना विचारलं सुद्धा होतं मी म्हणली काय झालं की मॅडम? काय नाही, डॉक्टर आले असतील मोठे म्हणून ते धावत पडत असतील. असं थोडासा अर्ध्या तासात ते 9 वाजता घेऊन गेले आणि 9च्या नंतर अर्ध्या तासाने ते बाहेर आले डॉक्टर. आणि आम्हाला एका रूम मध्ये घेतला दोघांना, नवरा बायकोंना. आणि ते म्हणला तुम्ही कोण आहेत? मग मम्मी पप्पा आहेत. ते पण आम्हाला 2 खुर्च्या बसायला दिला आणि ते डॉक्टर पण बसले आणि ते म्हणला की बाळाची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. त्यावेळेसच आमच्या मनाला लई धक्का लागला. क्रिटिकल म्हणजे काय आहे, कसं आहे? तर ते म्हणला की रक्ताच्या उलट्या होतात, रक्त कंट्रोल होत नाही. आम्ही भुलेचं इंजेक्शन दिलं आणि त्या भुलेचे इंजेक्शन आणि तिला काय अलर्जी झाली, काय इन्फेक्शन झालं तर ते आम्हाला सुद्धा कळत नाही आणि आम्हाला सुद्धा कळालं नाही. तर आम्ही म्हणलं की कसं मॅडम, असं कसं, काय झालं असन, काय कसं झालं असन? ते म्हणतात आम्ही काही सांगू शकत नाही, आम्ही प्रयत्न करतो आणि बाळ काही रिस्पॉन्स देत नाही. बाळाचे ठोके सुद्धा बंद झाले. तेव्हा आमच्या दोघ्या पती पत्नीची पायाखालची जमीन कोसळली आणि आम्ही तिथंच रडायला लागला. डॉक्टरांच्या हातापाया पडायला लागला. आम्ही बोलले की डॉक्टर तुमच्या पाया पडतो, माझ्या मुलीसारखी तुमची मुलगी आहे. माझ्या मुलीला काही करा पण माझ्या मुलीला तुम्ही वाचवा. पैसे किती लागले तरी पण मी द्यायला तयार आहे, मी काही करीन पण माझ्या मुलीला वाचवा. माझी मुलगी एकदम हसत खेळत, मला त्यावेळेस असं लय मोठा धक्का. आम्ही दोघे नवरा बायकोच होतो, तिथं कोणी नव्हते. त्यावेळेस रडत माझ्या मिस्टरांनी माझ्या भावाला फोन केला की दादा तुम्ही लवकर या, दिदूची तब्येत खूप क्रिटिकल झाली. अर्ध्या तासातच त्यांनी आम्हाला एका रूम मध्ये घेऊन त्यांनी असं सांगितलं की कशी झाली तुमची मुलगी, क्रिटिकल आहे. आम्हाला एकदम आश्चर्य झालं का आमची दिदू आता मला बाय करून गेली, हसत खेळत गेली. नाक टोचवली, मम्मा सिस्टरला सांगते कान टोचवली, मी फर्स्ट क्लासला जाणार आहे आणि हा अचानक काय झालं. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही फिरायला गेलो होतो, चांगलं मेट्रोत तिला फिरवलं, गार्डनला घेऊन गेलो. हे सगळं तिचं आठवण चांगले हसत खेळत आमची मुलगी, आम्ही आमच्या आणि घरात. नंतर बोलले ते आम्हाला थांबा, 2 मिनिटं थांबा, अर्धा तास थांबा, आम्ही जातो, आमचा प्रयत्न सुरू आहे, आमची पूर्ण टीम आहे तुमच्या बाळापाशी. आणि बोलले की
आमचा प्रयत्न चालू आहे, ती रिस्पॉन्स देत नाही. सगळं ऑक्सिजन तिच्या पप्पाला धावत पडत दुसऱ्या बिल्डिंग मध्ये ब्लड आणायला पाठवला. ब्लड आणायला गेले, ते 2-3 बाटल्या ब्लड घेऊन आले तिचे पप्पा, तरी पण काही रिस्पॉन्स माझी मुलगी देत नाही. त्याच्यानंतर अजून अर्ध्या तासाने आले, ते म्हणलं तुमचं बाळ क्रिटिकल आहे, आम्ही त्या बाळाची गॅरंटी देऊ शकत नाही, राहते की नाही राहत. मी म्हणली नाही मॅडम, काही करत, माझी मुलगी ते तुमची मुलगी. मी हात जोडायला लागली त्यांना, माझ्या मुलीसोबत असं नाही होत. ते म्हणले तसं आणि आम्ही समजू शकतो तुमचं, पण आम्ही तुमच्या बाळाला नाही वाचवू शकत. ते आम्हालाच कळत नाही की काय झालं, बुलेचे इंजेक्शन दिल्यावर काय झालं काय नाही. आणि बुलेचे खूप प्रकारचे इंजेक्शन असतात, त्याच्याने तिला काय झालं आणि काय नाही हे आम्हाला सुद्धा कळालं नाही, हे सुद्धा बोलले डॉक्टर. मग मी हाही म्हणणार होती की तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला कळते, पण माझी अवस्था नाही होती ती कंडिशन. माझ्यासोबत कोणी, आम्ही दोघेच पती पत्नी होतो. आणि डॉक्टरांनी बोलले होते की निशिता मॅमनी शिरूरवरून बोलवलं आम्हाला. त्यांनी बोलले की काही नाही, छोटीशी नॉर्मल तपासणी आहे, मागचे पडदे तपासायचे आहेत. त्याच्यासाठी आम्ही दोघेच गेले. 2 दिवस भावाच्या घरी थांबलोय, एन्जॉय केलं, तिला फिरायला नेलो, मेट्रो फिरायला नेली, सर्प उद्यान गार्डन फिरायला घेऊन गेली. दिवसभर रात्रीच्या 11ला आले आणि सकाळी सोमवारला तिच्या ऑपरेशनसाठी सकाळी माझ्या पोरीला पहाटे 4 वाजता उठवून तिला म्हणली बेटा आवरा, आपण जाऊ आणि 12 वाजेपर्यंत रिटर्न परत घरी येऊ. काही नाही, लवकर होणार आहे, आपला लवकर पहिला नंबर लागला तर लवकर जाऊ. तेव्हा ती चुटकन उठून सगळं काम आवरून ऐकली माझं आणि लगेच तयार झाली. आजी घरी होती, आजीला म्हणते बाय आजी मी येते.